नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत निकम. आज आपण एक वेगळाच विषय घेणार आहोत मित्रांनो. आज जर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात विकली जाणारी म्हणजे दारू, या दारूच्या परवान्यासाठी काय काय कागदपत्र लागतात किंवा बियर, परमिट रूम, वाईन शॉप, देशी दारूचं दुकान यासाठी काय काय कागदपत्र लागतात किंवा काय काय त्याच्यासाठी क्रायटेरिया आहे. तर ते आज आपण प्रामुख्याने मित्रांनो या ठिकाणी पाहणार आहोत. तर याच्यामध्ये 4 प्रकार येतात. एक येतो एफ-एल. एफ-एल म्हणजे काय की विदेशी मद्य. एफ-एल-बी-आर म्हणजे बियर, विदेशी बियर. त्याच्यानंतर ई-2 म्हणजे फक्त वाईन, ज्या द्राक्षापासून बनवल्या जातात, गव्हापासून बनवल्या जातात, ज्वारीपासून बनवल्या जातात, ते फक्त ई-2 म्हणजे वाईन, त्याच्यासाठीचा परवाना आला. आणि सीएल म्हणजे देशी दारू, कंट्री लिकर, जे कारखान्यामध्ये आपलं अल्कोहोल जे बनतं रिफायनरीमध्ये, तर ते अल्कोहोल घेऊन त्याला फिल्टर वगैरे करून इसेन्स घेऊन ती दारू सीएल म्हणजे देशी दारू. तुम्हाला दाखवतो मी त्याच्यात हे 4 प्रकार पडतात. हे पहा मित्रांनो, पेयासाठीचे परवाने एफ-एल, एफ-एल-बी-आर, ई-2 आणि सीएल हे 4 प्रकारचे परवाने येतात. ह्याच्यामध्ये मित्रांनो एफ-एल-2 जे म्हणून येतं, वाईन शॉपचं जे लायसन्स आहे ते, आणि सीएल देशी दारूचं लायसन्स, हे 1973 पासून सरकारने बंद केलेले आहेत. आता जे लोक चालू करतात, वाईन शॉप असेल, देशी असेल, ते दुसऱ्याचे लायसन्स विकत घेतात, हस्तांतरित करतात, त्याचं शुल्क वगैरे भरतात आणि मग ते ट्रान्सफर करून घेतात त्यांच्या नावावर. परवाने विक्री केली जाते त्यामध्ये. आता नवीन हे एफ-एल-2 म्हणजे वाईन शॉपचं लायसन मिळत नाही कुठेही. त्याच्यानंतर सीएल देशी दारूचे हे लायसन 1973 पासून बंद आहे मित्रांनो. आता एफ-एल-3 म्हणजे काय की परमिट रूम, हॉटेल ह्या पद्धतीचे. त्याच्यामध्ये तुम्ही बियर विकू शकता, विदेशी मद्य विकू शकता. त्याच्यानंतर एफ-एल-बी-आर-2 सीलबंद बाटली ही किरकोळ विक्री करण्यासाठी, म्हणजे बियर आणि वाईन शॉपचं, त्याला ई ई ई पद्धतीचा परवाना असतो त्याला. हे सर्व मित्रांनो आज राज्य विभाग, जे उत्पादन शुल्क आहे आपलं, एक्साइज .गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे, त्याच्यावरती मित्रांनो हे सर्व काही तुम्हाला या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला काय काय कागदपत्र लागतात तेही पाहू आपण. हे पहा मित्रांनो, हे आहे एफ-एल म्हणजे थोडक्यात परमिट रूम साठी लागणारे जे लायसन्स असतात, त्याला हॉटेलचं लायसन्स, अन्न व औषध प्रशासन लायसन्स, क्लब असेल तर त्याची नोंदणीपत्र, बँकेचे हमीपत्र, आरोग्य विभाग प्रमाणपत्र, आयकर आणि विक्री कर प्रमाणपत्र. त्यानंतर मित्रांनो आपण जे बघतो बियर शॉप आणि वाईन असते, त्याच्यामध्ये एफ-एल-बी-आर-2 त्यासाठी गावाचा नकाशा, आयकर आणि विक्री कर, थकबाकी नसल्याबाबतचं प्रतिज्ञापत्र, बँकेचं हमीपत्र, डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात 1 वर्षाच्या लायसन्सचे जेवढं शुल्क असेल तेवढं डिपॉझिट आणि जिल्हा समितीची शिफारस, एवढ्या ह्या कागदपत्राची पूर्तता लागते मित्रांनो बियर आणि वाईन शॉप साठी, म्हणजे एफ-एल-बी-आर-2. आणि जर नुसतं वाईन शॉप, नुसतं वाईनच असेल तर त्याला ई हे लायसन लागतं फक्त. हे आहे मित्रांनो देशी दारूचं ऐपतपत्र, आयकर आणि विक्री कर, थकबाकी नसल्याबाबतचं प्रतिज्ञापत्र, पण मात्र आता हे बंद आहे 1973 पासून. आता मित्रांनो एफ-एल-2 जे आहे म्हणजे वाईन शॉपचे जे लायसन्स आहे, ते लोकसंख्येवरती डिपेंड असते की त्यांना किती फी भरावी लागते. समजा जर लोकसंख्या 50,000च्या आत असेल तर वाईन शॉपला साधारणतः 1 लाखापर्यंत फी भरावी लागते, आणि 50 ते 1 लाख लोकसंख्या असेल तर साधारणतः 1.5 लाखापर्यंत भरावी लागते. आणि समजा 1 ते 2.5 लाखापर्यंत लोकसंख्या असेल तर 3 लाखापर्यंत, आता मी हे रॅन्डमली सांगतोय, हे 1 वर्षाची फी आकारली जाते या ठिकाणी. लोकसंख्येच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे काही त्यांचे नियम आहेत. तर मित्रांनो आपण साधारणतः बघा, आता वाईन शॉप आणि देशीचं तर काही विषयच नाही याच्यामध्ये. तर परमिट रूम आणि बियर बार याला खर्च किती येतो आणि जागा किती लागते, प्रामुख्याने 2 प्रश्न लोकांचे असतात. तर परमिट रूम साठी साधारणतः 400 स्क्वेअर फूट एवढी जागेची अट आहे गव्हर्नमेंटची. त्याच्यामध्ये संडास आणि मुतारी वगैरे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बियर शॉपीसाठी 170 स्क्वेअर फूट एवढी जागा लागते कंपल्सरी. त्याच्यानंतर तो प्लॉट तुमचा येणे असला पाहिजे, कमर्शियल येणे म्हणजे व्यापारी येणे असला पाहिजे परमिट रूम साठी, बिगर शेती.
जर तो गावठाणमध्ये असेल तर मात्र आता त्याची गरज लागत नाही. आणि साधारणतः खर्च किती येतो? जर समजा 50,000पेक्षा लोकसंख्या जर आत असेल तर एक 70, 80, 90 हजारापर्यंत त्याची वर्षाची फी असते. आणि साधारण याचे डॉक्युमेंट तयार करायला एक 50-60 हजार रुपये लागतात. आणि हे सर्व तयार करायला प्रोसिजरला 3-4 महिने लागतात मित्रांनो. आणि जर तुम्ही नुसतंच जर बिअर शॉपीचं म्हटलं तर बिअर शॉपीला काय तुम्ही महिन्याच्या आतमध्ये ते करू शकता. त्याचा काय तो विषय नाही. सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, तुम्हाला कुठेही एक्साईजच्या ऑफिसला जायची गरज नाही किंवा काही नाही. ऑनलाईन एक्साईजच्या जे गव्हर्नमेंटच्या साईज आहेत, excise.government. तुम्ही जर ह्या चेक केलं तर ह्याच्यावरती तुम्ही तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे सगळे अपलोड करून बाकी ज्या ज्या काही पूर्तता आहेत त्याच्यावरती त्याचे सगळं रेग्युलर डिटेल तर लिहिलेलंच आहे त्याच्यावरती. तर तुम्ही तिथूनही फॉलोअप करू शकता. आता साधारणतः रॅन्डमली कसं आहे, समजा पुण्याच्या ठिकाणी जर बार असेल म्हणजे सिटीमध्ये, तर त्या बाराला मात्र आज रोजी वर्षाला 8 ते 9 लाख रुपये एका वर्षाची फी भरावी लागते मित्रांनो. आणि तेच जर ग्रामीणला असेल, समजा पुण्यापासून एक आपण केडगाव समजू जरा तिथे, तर तिथे 1.5 लाख रुपये त्याची वर्षाची फी असते असे रॅन्डमली. वाईन बिअर शॉपीचं तसंच आहे. बिअर शॉपीचं सुद्धा समजा शहरात असेल तर 1.5 लाख रुपये फी आहे आणि ग्रामीणला असेल तर ती 40,000 रुपये बिअर शॉपीची फी आहे. तर या पद्धतीने मित्रांनो असं हा रॅन्डमली मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जिथे तिथे वेगवेगळे नियम असतात उत्पादन शुल्काचे. म्हणजे समजा आपल्या इथं महाराष्ट्रात वेगळे असतील, बाहेर वेगळे असतील. तर या पद्धतीने हे असे लायसन्स घेतले जातात 4 प्रकारचे. जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.